नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला आता फर्स्ट कंडिशनलचा अभ्यास करायचा आहे. बघा, यापूर्वी आपण झिरो कंडिशनल बघितलं की ज्यामध्ये ऍक्शन जी असते रिझल्ट सुद्धा तसा शुअर असतो की हाच रिझल्ट येणार आहे. मात्र आज आपल्याला फर्स्ट कंडिशनलचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये बघा ऍक्शन जी आहे त्याच्यावर डिपेंड आहे रिझल्ट. म्हणजे कसं, जर मी म्हटलं समजा मी जर तिकडे आली तर मी तुम्हाला भेटेन. मात्र पहिलं सेंटेन्स काय, मी जर तिकडे आली गॅरंटी आहे का? नाही. जर आली तर 100% मी तुम्हाला भेटेन. म्हणजे सेकंड जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये गॅरंटी आहे, मात्र पहिलं सेंटेन्स काय आहे याच्यामध्ये शुअरिटी नाही. जर असं झालं तर तर तसं नक्की होईल. तर आपल्याला आज जे बघायचं आहे फर्स्ट कंडिशनल, यामध्ये आपल्याला कशाचा यूज करायचा तर हे सुद्धा आपण बघणार. तर अशा कंडिशन असतात, त्यामध्ये बघा कशा प्रकारचे एक्झाम्पल असतात. आपल्याला 50 सेंटेन्सेस बघायचे आहेत जे तुम्हाला डेली लाईफमध्ये खूप जास्त युजफुल राहतील. तर बघा या ठिकाणी सूत्र आहे इफ प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स फर्स्ट क्लॉज मध्ये. म्हणजे पहिलं सेंटेन्स जे असतं ते सिंपल प्रेझेंटचं राहणार आहे आणि सेकंड सेंटेन्स हे काय राहील, सिंपल फ्युचरचं. या ठिकाणी आपण सेंटेन्स घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला अजून छान पद्धतीने समजावून सांगते की कशा पद्धतीने आपल्याला याचा यूज करायचा आहे. बघा, कंडिशन आहे इफ यू स्टडी हार्ड. जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर हे काय आहे, प्रेझेंट मध्ये आपण एक गोष्ट सांगत आहे की इफ यू स्टडी हार्ड, जर तुम्ही चांगला अभ्यास केला याचा रिझल्ट 100% काय येणार आहे तर यू विल पास इन एक्झाम. तुम्ही परीक्षा पास व्हाल किंवा परीक्षा उत्तीर्ण व्हाल. म्हणजे कंडिशन अशा प्रकारची आहे, जर तुम्ही असं केलं तर असं होईल फ्युचरमध्ये. बरेचदा तुमची चूक ही होते की आपण दोन्हीही सेंटेन्सेस सिंपल फ्युचर टेन्स मध्ये यूज करतो, म्हणजे विलचा यूज करून. मात्र आपल्याला ही चूक नाही करायची आहे. तर ज्याही वेळेस आपण फर्स्ट कंडिशनल यूज करणार त्यावेळेस पहिलं सेंटेन्स हे सिंपल प्रेझेंट मध्ये राहणार आणि दुसरं सेंटेन्स हे ऑलवेज सिंपल फ्युचर मध्ये राहणार. ओके. तर नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, इफ इट रेन्स, पाऊस पडल्यास वी विल स्टे ॲट होम. आपण घरी राहू. काय झालं तर इफ इट रेन्स सिंपल प्रेझेंट, वी विल स्टे ॲट होम. तर हे काय झालं, सिंपल फ्युचर. पाऊस पडल्यास आपण घरी राहू ही कंडिशन आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला कंडिशनचा अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही याच्या अगोदरचा झिरो कंडिशनलचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप कंडिशनल वेगवेगळ्या पद्धतीने शिकायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट कंडिशनल हा सेकंड पार्ट आपण या ठिकाणी बघत आहे. तर यामध्ये जे रूल्स असतात, जसं आपण टेन्सेस शिकलो आहे, जर तुम्हाला टेन्सेस तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तिकडे आपले व्हिडिओज आहेत त्यावरती जाऊन तुम्ही शिकू शकता. टेन्सेस आणि अदर जे व्हिडिओ आहेत इज अ डिफरंट पार्ट, पण कंडिशनल जो आहे ना हा डिफरंट पार्ट आहे. त्यामुळे याला तुम्हाला सिच्युएशनल, म्हणजे सिच्युएशन कधी आहे परिस्थितीच्या अकॉर्डिंग तुम्हाला समजून यूज करावं लागतं. म्हणून हे एवढे जास्त महत्वाचे आहेत की याचा अभ्यास असणं आणि हे समजणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट आहे इफ यू कॉल मी आय विल हेल्प यू. तुम्ही मला फोन केला तर मी तुम्हाला मदत करीन. पहिलं सेंटेन्स आहे तुम्ही मला फोन केला तर मी तुम्हाला मदत करीन, पण करावं काय लागेल, फोन. 100% मदत करीन हे सेकंड क्लॉज मध्ये आपल्याला समजतं. इफ दे कम अर्ली, ते लवकर आले, वी विल मीट देम, तर आपण त्यांना भेटू. दोन सेंटेन्स आहेत, इफ दे कम अर्ली जर ते लवकर आले, वी विल मीट देम तर नक्की आपण त्यांना भेटू. नेक्स्ट आहे बघा, इफ शी वर्क्स हार्ड, ती अगर म्हणजे तिनं जर मेहनत केली तर तिला यश मिळेल, शी विल सक्सीड. इफ शी वर्क हार्ड शी विल सक्सीड. तिनं जर हार्डवर्क केलं तर तिला सक्सेस मिळेल. इथे आपल्याला ऐकताना आपल्याला असं वाटतं की हे फ्युचरचं सेंटेन्स आहे, मग फ्युचरमध्ये बनवायचं, तर नाही. बनवत असताना ही गोष्ट क्लिअर ठेवा की आपल्याला काय करायचंय तर स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे बघा, इफ यू डोंट हरी, जर तुम्ही घाई केली नाही, यू विल मिस द बस, तुमची बस चुकेल. इफ यू डोंट हरी यू विल मिस द बस. नेक्स्ट सेंटेन्स इज इफ वी लिव्ह नाव, आपण आता निघालो तर काय होईल, वी विल रिच ऑन टाइम, तर आपण वेळेवर पोहोचू.
इफ यू ईट दिस यू विल फील बेटर. बघा, तुम्ही हे खाल्ल्यास इफ यू ईट दिस यू विल फील बेटर, तुम्हाला बरं वाटेल. इफ ही डझंट अपोलोजाइज, त्याने माफी मागितली नाही. बघा, डझंट आहे, निगेटिव्ह आहे. इफ ही डझंट अपोलोजाइज, त्याने माफी मागितली नाही तर शी विल बी अपसेट, ती नाराज होईल. इफ द शॉप इज ओपन आय विल बाय सम फ्रुट्स, दुकान उघडे असले तर मी काही फळं विकत घेईन. इफ द शॉप इज ओपन आय विल बाय सम फ्रुट्स. इफ यू प्रॅक्टिस रेग्युलरली यू विल इम्प्रूव्ह, तुम्ही नियमित सराव केला तर तुम्ही प्रगती कराल. बघा, इफ शी विजिट्स अस वी विल गो टू हर पार्टी, ती आम्हाला आमंत्रण देईल तर आपण तिच्या पार्टीत जाऊ किंवा जाईन. इफ शी इन्व्हाइट्स अस, म्हणजे तिने जर आम्हाला आमंत्रण दिले वी विल गो टू हर पार्टी, म्हणजे आम्ही तिकडे जाऊ. इफ इट्स सनी वी विल गो फॉर अ वॉक, सूर्यप्रकाश असेल तर आपण चालायला जाऊ, वॉकला जाऊ. इफ इट्स सनी वी विल गो फॉर अ वॉक. इफ यू ड्रिंक टू मच कॉफी यू विल फील जिटरी. बघा, या ठिकाणी तुम्ही खूप कॉफी प्यायलात तर तुम्हाला अस्वस्थ वाटेल. इफ यू ड्रिंक टू मच कॉफी यू विल फील जिटरी. नेक्स्ट वन इज इफ द रोड इज क्लिअर, जर रोड मोकळा असला वी विल टेक द कार, आपण गाडी घेऊ. रस्ता मोकळा असेल तर आपण कार घेऊ, म्हणजे कारने कुठेतरी जाऊ. इफ द रोड इज क्लिअर वी विल टेक द कार. इफ ही स्टडीज नाव ही विल रिमेंबर एव्हरीथिंग. इफ ही स्टडीज नाव, तो आता अभ्यास करेल तर त्याला सगळं लक्षात राहील. ही विल रिमेंबर एव्हरीथिंग. इफ यू हेल्प हर शी विल बी ग्रेटफुल, तुम्ही तिची मदत केली तर ती आभारी राहील. इफ यू हेल्प हर शी विल बी ग्रेटफुल, तुम्ही तिची मदत केली तर ती काय राहील, तुमचे आभारी राहील. इफ द वेदर इम्प्रूव्ह वी विल गो हायकिंग. बघा, हवामान जर चांगलं असेल तर आपण ट्रेकिंगला जाऊ. इथं हवामान सुधारलं तर आपण ट्रेकिंगला जाऊ. इफ द वेदर इम्प्रूव्ह वी विल गो हायकिंग. इफ यू डोंट लॉक द डोअर समवन माइट एंटर. बघा, तुम्ही दरवाजा लॉक केला नाही तर कोणीतरी आत येईल. इफ यू डोंट लॉक द डोअर समवन माइट एंटर. इफ यू स्पीक पोलाइटली पीपल विल रिस्पेक्ट यू. तुम्ही सौम्य बोललात तर लोक तुमचा सन्मान करतील, आदर करतील. इफ यू स्पीक पोलाइटली पीपल विल रिस्पेक्ट यू. इफ द मूवी स्टार्ट्स लेट वी विल मिस द बस. चित्रपट उशिरा सुरू झाला तर आपली बस चुकेल. इफ द मूवी स्टार्ट्स लेट वी विल मिस द बस. इफ यू लिसन केअरफुली, जर तुम्ही नीट ऐकलं यू विल अंडरस्टँड, तर तुम्हाला समजेल. इफ यू लिसन केअरफुली यू विल अंडरस्टँड. इफ ही डझंट वर्क ही वोंट अर्न मनी. त्याने काम केले नाही तर त्याला पैसे मिळणार नाहीत. इफ ही डझंट वर्क ही वोंट अर्न मनी. इफ शी सिंग्स वेल शी विल विन द कॉम्पिटिशन. ती छान गाणं गायली तर ती स्पर्धा जिंकेल. अशा कंडिशन आहेत बघा. आणि हे सेंटेन्सेस तुम्हाला अगेन अँड अगेन ऐकावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल. आफ्टर दॅट यू विल बी एबल टू स्पीक दिस सेंटेन्सेस फ्लुएंटली. तर तुम्ही हे सेंटेन्सेस तेव्हाच फ्लुएंटली बोलू शकाल जेव्हा तुम्ही अगेन अँड अगेन याची प्रॅक्टिस कराल, कसे बनवायचे हे शिकाल. सोबतच जर तुम्हाला रायटिंगसाठी वेळ नसेल तर तुम्ही अगेन अँड अगेन काय करायचंय, लिसन करायचंय हा व्हिडिओ. आणि सोबत एक काम करू शकता, पॉज करून सुद्धा तुम्ही याला रीड आउट करू शकता, वाचू शकता अगेन अँड अगेन. राईट डाऊन करणं इज अ बेस्ट ऑप्शन. राईट डाऊन केलं तर फारच चांगलं. इफ शी सिंग्स वेल शी विल विन द कॉम्पिटिशन. इफ यू ईट हेल्दी फूड, जर तुम्ही चांगलं हेल्दी फूड खाल्लं यू विल स्टे फिट, तर तुम्ही कसे राहता, स्ट्रॉंग राहता. तुम्ही आरोग्यदायी अन्न खाल्लं तर तुम्ही कसे राहता, तंदुरुस्त राहता. इफ द ट्रेन इज डिलेड वी विल टेक अ टॅक्सी. इफ द ट्रेन इज डिलेड वी विल टेक अ टॅक्सी. रेल्वेला जर उशीर होणार असेल किंवा रेल्वे उशिरा असेल तर आपण टॅक्सी घेऊ.
इफ यू डोंट स्लीप वेल यू विल फील टायर्ड. तुम्ही चांगली झोप घेतली नाही तर तुम्ही थकून जाल. इफ यू डोंट स्लीप वेल यू विल फील टायर्ड. इफ द लाईट्स गो ऑफ वी विल लाईट कॅन्डल्स. लाईट गेल्यास आपण मेणबत्त्या लावू. इफ द लाईट्स गो ऑफ वी विल लाईट कॅन्डल्स. इफ दे विन द मॅच दे विल सेलिब्रेट. ते सामना जिंकेन तर ते साजरा करतील. इफ दे विन द मॅच दे विल सेलिब्रेट. इफ द प्लेन अराइव्स ऑन टाइम वी विल पिक देम अप. विमान वेळेवर आले तर आपण त्यांना घेऊन येऊ. इफ द प्लेन अराइव्स ऑन टाइम वी विल पिक देम अप. इफ यू रीड दिस बुक यू विल लर्न अ लॉट. तुम्ही हे पुस्तक वाचल्यास तुम्हाला बरेच काही शिकायला मिळेल. इफ यू रीड दिस बुक यू विल लर्न अ लॉट. इफ शी डझंट प्रॅक्टिस शी विल फेल इन एक्झाम किंवा शी विल फेल द एक्झाम. तिने सराव केला नाही तर ती परीक्षेत फेल होईल किंवा नापास होईल. इफ यू डोंट पे द बिल दे विल कट द सर्व्हिस. तुम्ही बिल भरले नाही तर ते सेवा बंद करतील. इफ वी प्लॅन अर्ली वी विल गेट बेटर सीट्स. आपण लवकर नियोजन केले तर आपल्याला चांगली सीट मिळेल. इफ वी प्लॅन अर्ली वी विल गेट बेटर सीट्स. इफ ही डझंट एक्सप्लेन नो वन विल अंडरस्टँड. त्याने समजून सांगितले नाही तर कोणालाही समजणार नाही. इफ ही डझंट एक्सप्लेन नो वन विल अंडरस्टँड. इफ द शॉप हॅज डिस्काउंट आय विल बाय मोर. बघा, दुकानात सूट असेल म्हणजे डिस्काउंट मिळत असेल तर मी अधिक खरेदी करेन. इफ द शॉप हॅज डिस्काउंट आय विल बाय मोर. इफ यू टेक्स्ट हर शी विल रिप्लाय सून. तुम्ही तिला मेसेज केला तर ती लवकर उत्तर देईन. इफ यू टेक्स्ट हर शी विल रिप्लाय सून. इफ यू डोंट फिक्स द कार इट विल ब्रेक डाऊन. तुम्ही गाडी दुरुस्त केली नाही तर ती बंद पडेल. इफ यू डोंट फिक्स द कार इट विल ब्रेक डाऊन. इफ द क्लॉक स्ट्रिक्स 12 वी विल स्टार्ट द इव्हेंट. बघा, घड्याळात 12 वाजले तर आपण कार्यक्रम सुरू करू किंवा घड्याळाचा काटा हा 12 गेला बरोबर की आपण काय करू, इव्हेंट म्हणजे प्रोग्राम चालू करू. इफ द क्लॉक स्ट्रिक्स 12 वी विल स्टार्ट द इव्हेंट. इफ यू स्टे फोकस्ड यू विल कम्प्लीट युअर वर्क. तुम्ही लक्ष केंद्रित ठेवले तर तुमचे काम पूर्ण होईल. इफ यू स्टे फोकस्ड यू विल कम्प्लीट युअर वर्क. इफ इट्स वाइंडी वी विल फ्लाय काइट्स. वारा असेल तर आपण पतंग उडवू. इफ इट्स वाइंडी वी विल फ्लाय काइट्स. इफ यू डोंट चार्ज युअर फोन इट विल टर्न ऑफ. तुम्ही फोन चार्ज केला नाही तर तो बंद होईल. इफ यू डोंट चार्ज युअर फोन इट विल टर्न ऑफ. इफ यू वॉश दीज क्लोथ्स दे विल लुक क्लीन. तुम्ही कपडे धुतले तर ते स्वच्छ दिसतील. इफ यू वॉश दीज क्लोथ्स दे विल लुक क्लीन. इफ द फूड इज स्पायसी आय वोंट ईट इट. बघा, निगेटिव्ह आहे. जर समजा जेवण तिखट असेल तर मी ते खाणार नाही. इफ द फूड इज स्पायसी आय वोंट ईट इट. इफ ही डझंट आन्सर द कॉल ट्राय अगेन लेटर. त्याने फोन उचलला नाही तर नंतर पुन्हा प्रयत्न करा. इफ ही डझंट आन्सर द कॉल ट्राय अगेन लेटर. इफ वी फिनिश अर्ली वी विल वॉच अ मूवी. आपण लवकर संपवल्यास आपण चित्रपट पाहू. इफ वी फिनिश अर्ली वी विल वॉच अ मूवी. तर बघा, नेक्स्ट इज इफ शी डझंट अटेंड द मीटिंग शी ओंट नो द अपडेट्स. ती सभेला उपस्थित नसल्यास तिला अपडेट्स कळणार नाहीत. इफ शी डझंट अटेंड द मीटिंग शी ओंट नो द अपडेट्स. इफ यू सेव्ह मनी यू विल हॅव इनफ फॉर एमर्जन्सीज. तुम्ही पैसे साठवले तर तुमच्याकडे आपत्ती काळामध्ये पुरेसे पैसे असतील, कधी भविष्यामध्ये. इफ यू हॅव मनी यू विल हॅव इनफ फॉर एमर्जन्सीज. इफ द टीचर एक्सप्लेन्स प्रॉपरली वी विल अंडरस्टँड. शिक्षकांनी योग्यरित्या समजावून सांगितलं तर आपल्याला समजेल. इफ द टीचर एक्सप्लेन्स प्रॉपरली वी विल अंडरस्टँड. इफ यू क्लीन द हाऊस इट विल लुक ब्युटिफुल. तुम्ही घर स्वच्छ केले तर ते सुंदर दिसेल. अशा पद्धतीनं आपण बघितलेत 50 सेंटेन्सेस जे मोस्टली यूज केल्या जातात
कंडिशनलचा यूज करून आणि ज्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट विथ सिंपल फ्युचर टेन्स पासून सेंटेन्सेस बनवलेत. तर बघा अगदी इझी वेनं राईट वेनं आपण जात आहोत. सुरुवातीला आपल्याला इफ टाकून 2 सेंटेन्सेस जोडायचे आहेत कंडिशनमध्ये. असं असलं तर असं होईल. यामध्ये मी सुरुवातीलाच तुम्हाला याचं इंट्रोडक्शन सुद्धा दिलं की याला कुठल्या परिस्थितीमध्ये आपण यूज करत असतो. तर अशा पद्धतीनं आपण आज कंडिशनलचा सेकंड पार्ट बघितला, ज्यामध्ये आपण फर्स्ट कंडिशनल समजून घेतलं. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे सेकंड कंडिशनल कशा पद्धतीने यूज केल्या जातात. तर हे सर्व पार्ट्स जे आहेत खूप महत्वाचे आहेत. एक्स्ट्रा एक्झाम्पल दिले तुम्हाला की तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी एका 2 सेंटेन्समध्ये नाही समजलं तर तुम्हाला एवढे सारे सेंटेन्सेस आहेत, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजतील. याकरिता जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल आणि अजून कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत, तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, जेणेकरून तुमच्यासाठी त्या कॅटेगरीचे तशा प्रकारचे व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल आणि तुमच्या लँग्वेजला नेक्स्ट लेवलला नेण्याचं काम हे माझं आहे. तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. तर या ठिकाणी आपण थांबणार आहे. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.